नमस्कार. तुमच्यासाठी बॉम्बे हायकोर्टने परत एकदा पुन्हा एकदा जी तुमची डेट आहे फॉर्म भरण्याची ती वाढवून दिलेली आहे. ज्यांचे मेजरली जे इश्यूज मेजर काय होते ते होते की फॉर्म भरला गेला नाही, फीस गेली का सर, गेली का मॅडम माझी, त्यांच्यासाठी छान अपॉर्च्युनिटी आहे परत एकदा. हे बघा, नोटीस रिगार्डिंग एक्सटेन्शन हे अगोदरचं होतं. नोटीस रिगार्डिंग फर्दर एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑफ फॉर्म परत अजून तुम्हाला एक्सटेंड केलेली आहे. अजून एक्सटेंड कधीपासून कधीपर्यंत ते बघून घ्या. 8 तारखेपासून म्हणजे उद्यापासून, बरं का, आज नाही, आज काय तारीख आहे, 7. उद्यापासून म्हणजे 8 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत परत एकदा तिथे तुम्हाला फिल फॉर्म म्हणून एक ऑप्शन परत एकदा ओपन होईल, पुन्हा एकदा ओपन होईल. ह्या वेळेस मेजरली रजिस्ट्रेशन ID नॉट फाउंड वगैरे वगैरे इश्यूज येणार नाही अशी अपेक्षा आहे माझी, कारण की बरेच त्यांनी चेंजेस केलेले असावे त्यानंतर. ठीक. सो याच्याबद्दल खूप सुरू होतं आणि मीही काल सांगितलं होतं की जस्ट बिकॉज मुलांचे पेमेंट्स अडकलेत म्हणून परीक्षा थोडीशी पुढे ढकलली जाऊ शकते. बट नाही, आता पुढे ढकलली जाणार नाही. परीक्षा जेव्हा व्हायची तेव्हाच होणार आहे. मीच सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या मिडमध्ये होईल, बट जनरली मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होऊ शकते आता. ठीक आहे. सो डेट एक्सटेंड झालेली आहे मेजरली, हे एक छान न्यूज आहे तुमच्यासाठी. कोणाकोणाची झाली आहे ते पण बघून घ्या. स्टेनोग्राफरची झाली आहे, लोअर ग्रेड हायर ग्रेड दोघांची पण. त्यानंतर क्लर्क, स्टाफ, कार ड्रायव्हर, प्यून, हमाल, फराश, त्यानंतर एवढ्या जणांची जी आहे ती डेट एक्सटेंड झालेली आहे. सो प्लीज फॉर्म भरा आता. बाकी काही बोलत नाही तुम्हाला, कारण की बोलत राहिलो की लेक्चरची लेंथ वाढेल आणि तुम्ही परत मग अजून प्रश्न विचाराल. द थिंग इज, अगेन माय नंबर इज सेम, 8882178080. डोंट गो ऑन कॉलिंग, फक्त कॉल नका करू, मला मेसेज टाका. मेसेज पण टाकाल तर अगोदर तुमचं नाव टाका आणि मग हे करा. ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत, मी आज बऱ्याच जणांना उत्तर दिलं की तुमचा रिजेक्ट होणार आहे, रिजेक्ट होणार आहे, रिजेक्ट होणार आहे. तर त्या व्यक्तींनी परत एकदा पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची तुम्हाला संधी मिळाली तर परत एकदा भरा. कुणाला वाटत असेल की सर मी मुंबई टाकलं नव्हतं, संभाजीनगर टाकलं होतं, बऱ्याच चर्चा सुरू आहे की मुंबईमध्ये फॉर्म कमी आलेले आहेत किंवा असे काही बऱ्याच चर्चा आहेत फक्त त्या, मी मग खरं आहे असं सांगत नाही. तर कोणाला वाटत असेल मुंबईला टाकायचं आहे मला, मी संभाजीनगरला टाकला आहे. कोणाला वाटत असेल मी नागपूरला टाकायला पाहिजे, मी अमरावतीला राहतो, तर नागपूरला पण कट ऑफ मेजरली कमी कुठे लागणार आहे. तर हा जो ट्रेंड असतो ना याच्यामध्ये बघून आपल्याला आढळलं आहे की ज्या ठिकाणी कमी जागा असतात त्या ठिकाणी मेजरली मुलं फॉर्म भरत नाही. ठीक आहे, आणि जे भरतात ते लकी ठरू शकतात. तर मी काहीच स्पेक्युलेशन करत नाही आहे. कोणाला जर वाटत असेल की मला चेंज करायचं तर ते चेंज करू शकता. तुमची ही एक स्वतःची एक तुमचं इच्छा. ठीक आहे. चला, तर फॉर्मची डेट वाढली आहे, फॉर्म फिल करून टाका. संगमची बॅच 2 पण सुरू झाली आहे सोबत. इंग्लिश ज्यांनी लाईव्ह नव्हतं केलं, ज्यांना लाईव्ह करायचं होतं, इंग्लिश बॅच 2मध्ये लाईव्ह मिळणार तुम्हाला पुन्हा एकदा. बॅच 3 सुरू होईल की नाही तर हे याच्यावरती डिसाईड होईल की 100 ह्या सीट्स किती लवकर फिल होतात. 100 सीट्स फिल झाल्या की पुढच्या ह्या 100 वाटलं नव्हतं एवढ्या लवकर होतील, पहिल्या त्या फिल झालेल्या आहेत. पहिली बॅच फुल झाली आहे. सेकंड बॅचसाठी मेजरली सेकंड बॅच सुरू होती आहे परत एकदा, तर त्यातही 100 सीट्स राहणार आहे. डिव्हिजन करण्यामागचं कारण मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. सो जॉईन करा, लवकर जॉईन करा. मराठीचे लेक्चर्स ऑलरेडी सुरू झालेत, लाईव्ह तुम्ही बघतात यूट्यूबवरती. सो I hope I'll see you live then in live lectures and also offline lectures which are completely free of cost for you guys if you come. Thank you so much.